नमस्कार. चला आज आपण दरवेळेस तोच नाश्ता खाऊन बी कंटाळा येतो. मग आज काहीतरी वेगळी अशी भन्नाट रेसिपी बनवायची पहा. आपल्याला आज मस्त अशी तिखट भाकरी तिखट भाकरी बनवायची पहा मैत्रिणो. मग ती कशा पद्धतीने बनवायची आणि कशी बनवायची अक्षरशः वेगळीच, खरंच वेगळी आणि खायला बी खूप टेस्टी. इथं पाहू शकता मी आता एक कांदा असा कट करून घेते. एकदम बारीक कट करून घ्यायचा आहे बरं का कांदा. त्या भाकरीमध्ये तुम्हाला जेवढा भाजीपाला घालता येईल तेवढा घालू शकता, पण खरंच खूप टेस्टी अशी ही भाकरी होती, तिखट भाकरी. पहा, एक कांदा अक्षरशः लहान असा आपल्याला हात चिरून घ्यायचा आहे मस्तपैकी बरं का. त्याच्यानं अर्धा चिरलेला आहे पाहू शकता. आणि आता इथं शिमलासुद्धा मी एक दाखवली, पण तीसुद्धा मी अर्धीच घेणार आहे पाहू शकता. हे बघा, आता त्याच्यातले पूर्ण बी काढून मी संपूर्ण चिरून घेतले. अर्धी शिमला, लसूण, मिरच्या आहेत तर 3, कोथिंबीर, कांदा, कोबीचा कांदा हा सुद्धा घेतलेला आहे. आता इथं पॅन घेतला आहे, पॅनमध्ये थोडेसे धने टाकलेत पाहू शकता. आता ही संपूर्ण चिराचिरी आपण बाजूला ठेवलेली आहे ना. आता आपल्याला काय लागतं आहे ते घ्यायचे करून. इथं धने आणि अर्धा चमचा जिरे टाकले पाहू शकता. त्याच्यानंतर थोडासा ओवा. आता या वस्तू अगदी आपल्याला मस्त खमंग अशा भाजून घ्यायच्यात बरं का. हे बघा, खमंग भाजायच्यात, खरपूस मस्त भाजलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही. अशा पद्धतीने की त्या अजिबात असं डागाळलंसुद्धा नाही पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. पहा, अप्रतिम असं भाजून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही. आता पहिली मी हाताने हलवत होते, पण आता चटके बसायला लागल्यामुळं चमचा घेतला आहे. मस्त असं भाजलं आहे. आता आपण हे मिक्सरच्या बाउलमध्ये ओतून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने हे ओतून घेणार आहे. खूप छान आहे ही तिखट भाकरी. मग आज आपण ही खरंच खूप मस्त अशी तिखट भाकरी बनवणार आहे. हे बघा, आरबट चरबट असं वाटून घ्यायचं आपल्याला. त्याला लागणारे साहित्य इथं पाहू शकता. 3 मिरच्या घेतलेल्या आहेत मी. आता ह्या मी त्याच्यामध्ये टाकून देणार आहे. आणि मी 2च, जास्तच जर तिखट असल्या तर 2च टाका. थोडासा लसूणही टाकून देणार आहे पहा. तसा लसूण थोडा जास्त टाकला तरी काय प्रॉब्लेम नाही, लसणाने छान चव येते. आता आपण हे वाटून घेऊ. हे बघा, इथं अर्ध्या वाटीचा माना बाजरीचं पीठ घेतलं आहे पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ज्वारीचं पीठ घेतलं आहे पहा, अर्धीच वाटी. इथं बेसन पीठ टाकणार आहे मी 2 किंवा 3 चमचे. पहा, 2 चमचे आपण बेसन पीठ टाकले. अर्धीच वाटी तांदळाचं पीठही टाकणार आहे. इथं बारीक रवा टाकलेला आहे पाहू शकता, 2 चमचे टाकणार आहे. त्याच्यानंतर सफेद तीळ 1 चमचा टाकणार आहे. रव्याने काय होतं, कुरकुरीतपणा जास्त येतो. थोडासा हिंग टाकून द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा थोडीशी हळद टाकायची. बेडकी मिरची पावडर टाकायची थोडीशी कलरसाठी. थोडासा गरम मसाला किंचित. आणि आपण जे वाटण वाटले पहा, धने, ओवा, जिरं आणि लसूण हे त्याच्यात टाकून द्यायचे. अशी ही मसालेदार भाकरी आपल्याला आज बनवायची छान. आता हे आपण पूर्ण मिक्स करायचे पाहू शकता अशा पद्धतीने. त्याच्यानंतर मी त्याच्यात थोडंसं चवीपुरतं मीठही घालून घेणार आहे पहा, जास्तही नाही टाकायचं. आणि आता हे पुन्हा आपल्याला मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर आपण ज्या वस्तू चिरून ठेवल्या होत्या त्या टाकून घ्यायच्यात. कांदा, कोबीचा कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर,
आता हे पूर्ण आपल्याला मिक्स करून घ्यायचं पहा. थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. आता पीठ मी हातानेच मळणार आहे पहा, चमच्याने काही जमणार नाही. मस्तपैकी असा एकजीव होस्तोपर्यंत मळायचं आणि पाणीसुद्धा बेतानीच टाका, जसं लागन तसं. आज आपली मसालेदार भाकरी कशी होती पहा मग, सुंदर. छान मस्तपैकी गोळा अगदी मळून झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. आता अक्षरशः मी हातावरच थापून घेणार आहे पहा. हातावर काही थापायचं, पॅनमध्ये काही थापायचं पहा. थापताना मात्र हाताला थोडं पाणी किंवा तेल लावा. अक्षरशः छोटे छोटे अशा आपल्याला ह्या भाकरी करून घ्यायचं. हे बघा, अशा पॅनमध्ये टाकली की अशी हाताने थापून घ्यायची. तुम्ही पाणी लावा किंवा तेल लावा, काही प्रॉब्लेम नाही आहे. तेल लावलं तर चांगलंच आहे, म्हणजे आपल्याला डबल लावायला नाही लागत. हे बघा, अशा पद्धतीने ही भाकरी थापून घ्यायची आपल्याला, की अजिबात टाईम नाही लागत. आपली ही भाकरी मस्तपैकी तयार होणार आणि चवदार हातावर केलेली भाकर खरंच सुंदर. आता आपल्याला याला त्याला पलटून घ्यायची पहा. खमंग अशी पलटून घेतलेली. आता त्याच्यावर आपल्याला ठेवायचे बटर ठेवा, गावरान तूप लावा, तसं काय प्रॉब्लेम नाही आहे. पण आता माझ्याकडं बटर आहे, मी लावते, अजूनच छान चव येणार आहे. तुम्हाला मी इथं 2 भाकऱ्या करून दाखवणार आहे. मसालेदार भाकरी आपली पाहू शकता तुम्ही. मस्तपैकी रंग पहा काय सुंदर दिसतो, अगदी सोनेरी कलर दिसतो का नाही. अप्रतिम अशा आपल्या ह्या मसालेदार भाकरी तयार झालेल्या आहे. आणि वरून असं त्याला मस्त असं खमंग हे बटर लावायचं आणि आपली ही भाकर खायची बरं का. पहा, आवडली तर नक्कीच सांगा. एक लाईक, एक सबस्क्राईब करा. चला, उद्या भेटूया. बाय.